श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शास्त्रपुराणानुसार मातापित्यांनी कोणत्या 5 गोष्टी केल्या पाहिजेत ज्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल आणि आयुष्यामध्ये ते सुखी समाधानी राहतील. आपण मुलांचं भविष्य घडवत असताना काही गोष्टी विसरत असतो की ज्या आपण त्या केल्या पाहिजेत. तर कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मातापिताने पहिले कार्य केले पाहिजेत की त्यांच्या मुलांच्या जन्मदिवसाची पूजा, मुलाच्या वाढदिवसाला लहानपणापासूनच आईवडिलांनी सत्यनारायणची पूजा करावी किंवा सुंदरकांड, पाठदुर्गा, सप्तश्री पाठ, कोणतीही एखादी सुंदर कार्य आपल्या मुलांच्या हाताने त्या दिवशी करावे. बघा, लहानपणापासूनच जे मातापिता जन्मदिवस पूजा करत राहतात त्या मुलांचे ग्रह सदैव शुभ फळ प्रदान करत असतात असे शास्त्र सांगते की या संसारामध्ये प्रत्येक व्यक्तीवर ग्रहाचा प्रत्यक्ष रूपाने प्रभाव पडत राहतो. त्यामुळे लहानपणापासूनच जर आपल्या मुलांसाठी जन्मदिवसाची पूजा प्रत्येक आईवडिलांनी अवश्य करत राहिली पाहिजे. पुढची गोष्ट, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईवडिलांनी दुसरे हे कार्य केले पाहिजे की सोमवारचे व्रत. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पौर्णिमा व्रत अवश्य करावे. ज्या आईवडिलांना आपल्या मुलांची चंचलता दूर करायची असेल तर आपल्या मुलाचे एकाग्रमन राहण्यासाठी, त्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी आपले मूल अभ्यास केल्यानंतरही विसरून जात आहे तर अशा आईवडिलांनी किंवा आईने पौर्णिमेचे व्रत अवश्य केले पाहिजे. प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा येते त्या दिवशी प्रत्येक आईवडिलांनी विशेष रूपाने चंद्राची पूजा केली पाहिजे. पौर्णिमेच्या व्रतासोबतच मुलांच्या जीवनात आरोग्य बनून राहण्यासाठी आईवडिलांनी सोमवारचे व्रतही अवश्य केले पाहिजे. जे आईवडील सोमवार आणि पौर्णिमेचे व्रत करतात त्यांच्या मुलांच्या आयुष्यात कोणतंही संकट येत नाही आणि जरी आले ते चुटकीसरशी निघून जातं. बघा, आपण म्हणतो मुलांच्या साईडचा जो ओरा असतो ते आईवडिलांचे आशीर्वादच असतात. आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी तिसरे कार्य हे केले पाहिजे. हनुमान चालिसाचे पाठ लहानपणापासूनच आपल्या मुलांना आध्यात्मिक संगतीला जोडण्याचे प्रयत्न केले पाहिजे. आपली मुले गलत संगतीला, चुकीच्या वाईट गोष्टीला लागण्याच्या अगोदरच आईवडिलांनी चांगले बनवून आपल्या मुलांचा हात पकडला पाहिजे. लहानपणापासूनच ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना आधुनिकतासोबतच अध्यात्मकतेसोबतही जोडले पाहिजे ते मातापिता आपल्या जीवनाला सफल बनवतात. हनुमान चालिसा पाठ शिकवता असे आई वडील खूप धन्य आहेत. भूतपिशाच निकट नाही आवे, महावीर जो नाम सुनाये. जर मुलांना नजर लागली तर हनुमान चालिसा पाठ करावा. ज्या मुलांचे आरोग्य बिघडत राहते अशा आईवडिलांनी 11 पिंपळाच्या पानांना घेऊन त्यावर ओम लिहून माळा बनवून मंगळवारी हनुमानजींच्या गळ्यात घालावी. स्वास्थ्यामध्ये वृद्धी होते. तसेच ज्या मुलांमध्ये स्मरणशक्तीची कमी असते हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा दान करावा. तसेच हनुमानजींच्या जवळ बसून हनुमान चालिसाचा पाठ करून सिंदूरचा तिलक लावावा. मुलांनी ज्ञानाची वृद्धी होते कारण हनुमानजींचे केलेले पूजन पूर्ण रूपाने मुलांना खूप प्रभावी करत असते. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी मुलांकडून हनुमानजींची पूजा आणि हनुमान चालिसाचे पाठ अवश्य करायला हवे किंवा त्यांना शिकवावे. चौथे कार्य आहे ते सूर्याला अर्घ्य. सर्व समस्यांचे एकच समाधान, सूर्य भगवंताला 1 लोटा जल दान देणे. लहानपणापासून जे बालगोपाल सूर्याला अर्घ्य देतात त्यांचे मानसिक बल, शारीरिक बल, डोळ्यांच्या दृष्टीने बल, विचार करण्याचे बल खूप वाढले जाते. ते मुले खूप टॅलेंटेड होतात. म्हणजे इतर मुलांच्या तुलनेने ही मुले थोडी वेगळी असतात जे सूर्य भगवंताची पूजा करतात. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांना सूर्य अर्घ्य द्यायला अवश्य शिकवावे. हीच आपल्या मुलांची मूळ जड आहे. सूर्य भगवंताला अर्घ्य देणे इथूनच सर्व काम बनायला प्रारंभ होतात.
तसेच 5वी आणि शेवटची गोष्ट दान. आपल्या मुलांच्या ग्रहशांतीसाठी आईवडिलांनी वेळोवेळी दान करत राहिले पाहिजे आणि मुलांना तशी शिकवणही दिली पाहिजे की गरजवंतांना तू नेहमी मदत करत राहा. आश्रमात जाऊन तुम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करू शकता. तिथल्या लोकांना, अनाथ लोकांना तुम्ही काहीतरी वस्तू दान देऊ शकता. त्यामुळे आपला केतू ग्रह शांत होतो व आपल्या मागची सर्व पीडा आहे ती निघून जाते. आपल्या मुलाच्या जन्मदिवसा दिवशी दान करावे, ग्रहण काळामध्ये दान करावे. सर्वात मोठे दान आहे मुलांसाठी. तुम्हाला जेवढे मुलांचे वजन आहे तेवढ्या वजनानुसार 2.5 वर्षानंतर, 7 वर्षानंतर, 11 वर्षानंतर व 15 वर्षानंतर आपल्या मुलांसाठी तुळादान अवश्य केले पाहिजे. मुलांच्या हाताने दिलेले दान अक्षय असते. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी मुलांच्या नावाने हे दान केले पाहिजे व त्यांना सदैव पुण्य करत राहा, पाप करू नको अशी शिकवण वेळोवेळी दिली पाहिजे. बघा, ही 5 छोटी कार्य आहेत, खूप विशेष नाहीत, खूप सोपी आहेत व ही शिकवण तुम्ही जर लहानपणापासून मुलांना दिली तर ते एक चांगले नागरिक घडतील, त्यांचं उज्ज्वल भविष्य होईल व मुलांचे जीवन सदैव मंगलमय राहील. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.